नमस्कार, मी दीपेश तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फन सायकेशन, जिथं आपण बोलणार आहोत फन, सायन्स आणि एज्युकेशनबद्दल. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलं आहे तर प्लीज सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन घंटी पण वाजवून द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर. तर चला सुरू करूया. गुरुत्वाकर्षण या पाठाच्या 4थ्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मी दीपेश. या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते आधी बघून घ्या, त्यानंतर या व्हिडिओला हात लावा. या बेसिकली आपण या पाठमध्ये बघणार आहोत पृथ्वीचे गुरुत्वीय बल, त्यानंतर पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, आणि त्याचबरोबर जे गुरुत्वीय त्वरणची जी व्हॅल्यू असते त्याच्यात कशा प्रकारे बदल होतात, पृथ्वीच्या पृष्ठभागावर उंचीनुसार बदल व खोलीनुसार बदल कशाप्रमाणे होतात, हे सगळं आपण बघणार आहोत. तर चला सुरू करूया. पृथ्वीचे गुरुत्वीय बल. आता पुढे आपण बघणार आहोत पृथ्वीचे गुरुत्वीय बल. याआधी आपण बघितले की गुरुत्वीय बल काय असतं, तो प्रयुक्त कसा असतो, त्यासाठी काय लागतं. जर आपण गुरुत्वीय बलाबद्दल बोललो तर त्यासाठी आपल्याला आधी दोन वस्तू लागतील, त्या की एकमेकांपासून काही अंतरावर असतील, त्यांचं काहीतरी वस्तुमान असेल, त्या एकमेकांपासून त्यांच्या केंद्रामधील जे अंतर असेल त्याला आपण डी म्हणू, आणि त्या दोन्ही वस्तू एकमेकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतील, तर या घटनेला आपण म्हणतो गुरुत्वीय बल. या घटनेचा अभ्यास करताना त्या दोन गोष्टींमधील जर एक गोष्ट पृथ्वी असेल आणि ती पृथ्वी जर त्या दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करत असेल तर त्यावेळी त्या गुरुत्वीय बलाला पृथ्वीचे गुरुत्वीय बल असे म्हणतात. आता आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेत, काही प्रश्न विचारलेत त्यांनी. क्षितिजलंब दिशेने सरळ वर फेकलेल्या दगडाचा वेग एक समान असेल काय, की तो कालानुसार बदलेल, कशा प्रकारे बदलेल, तो दगड सतत वर का जात नाही, थोड्या उंचीवर जाऊन तो परत खाली का पडतो, त्याची कमाल उंची कशावर अवलंबून आहे. असं बघितलं तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इन शॉर्ट तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच असणार आहे किंवा गुरुत्वीय बलच असणार आहे. सपोज आपण या पृथ्वी तलावर उभ्या आहोत आणि वरच्या दिशेने आपण हा जो दगड आहे तो फेकला आहे. आता काय होणार, आपण आपल्या हातातील जी स्थितीज ऊर्जा आहे त्याचा वापर करून त्या दगडाला गतिज ऊर्जा दिली आहे आणि त्याच्यामुळे तो वरच्या दिशेने जात आहे. जसं आइन्स्टाईन यांनी सांगितलं आहे की ऊर्जा जी आहे त्याला आपण निर्माणही करू शकत नाही किंवा आपण त्याला समाप्तही करू शकत नाही, त्याला आपण क्रिएट पण करू शकत नाही किंवा आपण त्याला डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. इट कॅन बी ओनली कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म ऑफ एनर्जी टू द अनदर फॉर्म. जसं की आपण बघितलं पोटेन्शियल एनर्जी टू द त्याचं कन्वर्जन होतं कायनेटिक एनर्जीमध्ये, स्थितिक ऊर्जेमधून त्याचं कन्वर्जन होतं गतिज ऊर्जामध्ये. जसं की आपल्यात असलेली जी स्थितिक ऊर्जा आहे त्याचा वापर करून आपण त्याला वरच्या दिशेने फेकला आणि तो आता गतिज ऊर्जामध्ये आहे. परंतु जो फोर्स आपण त्याला देतो आहे तो कंटिन्युअस नाही आहे, फक्त थोड्या वेळासाठी. जेव्हा आपण त्या आपल्या हातामध्ये त्या दगड घेतला त्या काही क्षणासाठीच आपल्या हातात आहे तो, आणि तो बल आपण देत आहोत. थोडं वरच्या दिशेने जात असताना शेवटी तो बल आता नाहीसा होणार आहे. आणि त्याचप्रमाणे जो पृथ्वी आहे आपली, पृथ्वीचा जो गुरुत्वाकर्षण बल आहे तो एक समान आहे आणि पूर्ण पृथ्वीवर आहे आणि तो कधीही थांबणार नाही असा बल आहे. मग त्याच्यामुळे काय होतं की जो हा दगड आहे जो वरच्या दिशेने जात होता, आता आपण याला पोटेन्शियल एनर्जीने कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट केलं आहे, पण काही असा वेळानंतर त्याची जी वेलॉसिटी आहे, त्याची जी चाल आहे ते हळूहळू कमी होत जाणार, कारण की आपण कंटिन्युअसली तर त्याला फोर्स देत नाही आहे. परंतु हा कंटिन्युअस फोर्स जो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा गुरुत्वीय बल, जो की क्षितिजलंब दिशेने पृथ्वीच्या केंद्राजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे आता याचा जो इफेक्ट होता, याचा जो परिणाम होता, जो की आपण त्याला बल दिलेलं, त्याचा बलाचा जो इफेक्ट आहे तो हळूहळू कमी होत जाणार आणि जो पृथ्वीचा गुरुत्वीय बल आहे त्याच्यावरती प्रयुक्त होत जाणार आणि शेवटी एक विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर त्याची जी
पुढची जी दिशा आहे वरच्या दिशेने जाण्याची जी प्रक्रिया आहे ती बंद होणार आहे आणि ती कमाल उंची किती कमाल उंची तो पोचेल हे अवलंबून असणार आहे की आपण सुरुवातीला जे बल दिले आहे ते किती बल आहे, किती इंटेन्सिटीचं बल आहे. जर जास्त इंटेन्सिटीने असेल तर ते अजून वरची जाऊ शकतं. जर का कमी इंटेन्सिटीने, जर कमी जोर लावून आपण जर का त्या दगडाला बल दिले असेल तो जास्त उंच जाणार नाही. परंतु जर का आपण त्याला जास्त बल दिले तर तो अधिक उंचीवर जात जाणार. शेवटी काय होणार की तो एक जो पृथ्वीचा जो गुरुत्वीय बल आहे त्याच्यावरती प्रयुक्त होईल आणि तो पृथ्वीच्या केंद्राजवळ क्षितिजलंब दिशेने पडण्याचा प्रयत्न करेन आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन पडेल. तर हे झाले सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरे. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते. पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते कारण की ती गोलाकार आहे. म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिजलंब दिशेने सरळ खाली पडतात. तसेच आपण जेव्हा एखादा दगड क्षितिजलंब दिशेने सरळ वर फेकतो तेव्हा हे बल त्याला खाली खेचत असते व त्याचा वेग कमी करत असते. सतत प्रयुक्त होत असलेल्या या बलामुळे दगडाचा वेग काही काळाने शून्य होतो व त्याच बलामुळे दगड खाली पडते आणि पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागते. तर हे तर झालं पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाबद्दल. आता आपण बघूया पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. त्वरण म्हणजे काय? एखादी वस्तू जर गतिमान असेल आणि जर का एखादा आपण त्याच्यावरती बल प्रयुक्त केला तर त्या प्रयुक्त केलेल्या बलामुळे त्याची जी गती आहे ती कमी होते किंवा ती जास्त होते आणि त्या बदलाला, त्या गतीच्या बदलाला आपण त्वरण असे म्हणतो. चेंज इन वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ॲक्सिलरेशन. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करत असते. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते. एखाद्या वस्तूवर जर आपण बल प्रयुक्त केले तर त्याचे त्वरण होणार आणि त्याची वेलॉसिटी वाढणार किंवा कमी होणार. या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळेही वस्तूचे त्वरण होते. याला पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणतात. जे हे त्वरण होतं, जर का तो त्वरण पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे होत असेल तर त्याला आपण गुरुत्वीय त्वरण म्हणतो आणि त्याला स्मॉल जी याने संबोधले जातं. त्वरण ही एक सदिश राशी आहे. म्हणजे एक दिशा असते, त्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते, धनत्वरण किंवा ऋणत्वरण असू शकते. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणेच पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजेच क्षितिजलंब दिशेत असते. हे महत्त्वाचं आहे. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा ही तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणेच पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजेच क्षितिजलंब दिशेने असते. MCQ मध्ये विचारू शकतात. आता जो आपण जी इंट्रोड्यूस केला आहे त्याचे जे व्हॅल्यू असतात, त्याचे जे मूल्य असतात, पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांवर त्याची जी व्हॅल्यू चेंज होत असते ते आता आपण बघूया. पृथ्वीचे पृष्ठभागावरील जीचे मूल्य. न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रापासून r अंतरावर असलेले व m वस्तुमानाच्या वस्तूवरील गुरुत्वीय बल F व त्या वस्तूचे त्वरण g खालीलप्रमाणे काढता येतं. म्हणजे का आपण जेव्हा ते आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा पार्ट 1 मध्ये की आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा काढू शकतो, फोर्स जो आहे तो कसा, त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आपण बघितला. त्याचप्रमाणे आता आपण F इज इक्वल्स टू कॅपिटल G इज फॉर वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक, कॅपिटल M आहे पृथ्वीचं वस्तुमान, स्मॉल m अशी दुसरी वस्तू आहे ज्याचा का आपण विचार करतो आहे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलासोबत. आणि जो r आहे तो आहे त्या दोन वस्तूंमधील, पृथ्वी आणि जी दुसरी वस्तू आहे यांच्यातील अंतर. जो फॉर्म्युला आहे F इज इक्वल्स टू G m स्मॉल m डिवाइड बाय r स्क्वेअर
परंतु जो एफ आहे, जो फोर्स आहे, त्याचा जो बेसिक फॉर्म्युला आहे तो आहे एफ इज इक्वल्स टू मास इंटू ग्रॅव्हिटी. आणि ही जी व्हॅल्यू आहे, जी आपल्याला ही व्हॅल्यू आहे, ही एफची व्हॅल्यू जर का आपण इथे सबस्टिट्यूट केली तर आपल्याला जो समीकरण आहे ते भेटतं एम जी इज इक्वल्स टू जी कॅपिटल एम मल्टिप्लाइड बाय स्मॉल एम डिवाइड बाय आर स्क्वेअर. आणि त्याचप्रमाणे काय होणार, इथं जो स्मॉल एम आहे आणि हा जो एम आहे ते कॅन्सल होतील आणि आपल्याला जो नवीन फॉर्म्युला भेटणार आहे तो का ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा, अर्थ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट किंवा पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरणाचा जो आपल्याला फॉर्म्युला भेटेल तो भेटेल जी इज इक्वल्स टू कॅपिटल एम डिवाइड बाय आर स्क्वेअर. वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्थिर असेल तर आर इज इक्वल्स टू कॅपिटल आर असणार. हा इम्पॉर्टंट आहे की जर जी वस्तू ज्याचा आपण विचार करतोय, जर ती वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर असेल आणि त्याचं जे केंद्रावरचं जे आपण केंद्र याला आपण आर मानतो, ठीक आहे. जर एवढ्या त्याच अंतरावर ती गोष्ट जर ठेवली असेल तर त्याची जी त्रिज्या आहे त्याला आपण आर मानूया. जर हीच गोष्ट पृथ्वीच्या केंद्रापासून एका विशिष्ट अंतरावर असेल तर त्यासाठी आपण त्याला आर प्लस आर मानूया. आर म्हणजे ही काय झाली, पृथ्वीची त्रिज्या, आणि ही जी दुसरा आर आहे जो की किती उंचीवर प्रेझेंट आहे त्याला आपण त्या पृथ्वीच्या त्रिज्येमधून ॲड करूया, त्याला पुढे अजून ॲड करणार, ते आपण पुढे बघूया. तर याप्रमाणे आपल्याला एक फॉर्म्युला भेटतो जी इज इक्वल्स टू कॅपिटल एम डिवाइड बाय आर स्क्वेअर. जो ग्रॅव्हिटी असतो त्याचं SI एकक असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. पृथ्वीचे वस्तुमान आहे 6 × 10⁻24 kg व तिची त्रिज्या असते 6.4 × 10⁻6 मीटर. आणि याचप्रमाणे जर का आपण सगळ्या व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्यात, जो की आपला वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक आहे त्याची व्हॅल्यू आहे 6.67 × 10⁻11. आणि जो वस्तुमान आहे पृथ्वीचा 6 × 10⁻24. आणि त्याचप्रमाणे जी त्रिज्या आहे ती आहे 6.4 × 10⁻6 आणि त्याचा स्क्वेअर, त्याचा वर्ग. तर आपल्याला जी पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण याची जी व्हॅल्यू भेटते 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर याला आपण हा पण इम्पॉर्टंट आहे, 2 मार्क्ससाठी एक्झाममध्ये येऊ शकतं की जीची व्हॅल्यू तुम्ही कसे काढाल. या फॉर्म्युलेमध्ये आपण बघू शकतो की जे त्वरण आहे ते केवळ पृथ्वीच्या वस्तुमान व त्याची त्रिज्या यावर अवलंबून आहे. कारण आपण बघितलं त्याचं वस्तुमान जी तर स्थिरांक आहे त्याची व्हॅल्यू तर कॉन्स्टंट राहणार आहे, ती चेंज नाही होणार. आणि त्याचप्रमाणे जो पृथ्वीचा वस्तुमान आहे तोही कॉन्स्टंट आहे आणि तोही चेंज नाही होणार. म्हणजे जे पृथ्वीचं वस्तुमान आहे आणि दुसरा जी पृथ्वीची त्रिज्या आहे किंवा जी त्रिज्या असणार आहे, ओव्हरऑल जी त्रिज्या आहे त्याच्यावरतीच आपलं जे त्वरण आहे ते अवलंबून असणार आहे. व ते पृथ्वीवरील कोणतीही गोष्टी असू द्या, कोणतीही वस्तू असू द्या, त्यावर समान असते. वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावर ग्रॅव्हिटी अवलंबून नसणार आहे, हे आपल्याला इथं कळतं. भले ती वस्तू कशी असू द्या, ठिसूळ असू द्या, कठीण असू द्या, त्याची जी गुणधर्म जर वेगळे असतील तर त्याच्यावर ग्रॅव्हिटीचा जो इम्पॅक्ट आहे तो सेम असणार आहे, काहीही बदल होणार नाही. आता आपण बघणार आहोत की जीच्या मूल्यात होणारे बदल पृथ्वीच्या वेगवेगळ्या ठिकाणी, जसे की पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जसजसं आपण उंचीवर जाऊ किंवा आपण जसं पृथ्वीच्या आतमध्ये खोलीमध्ये जाऊ त्यामध्ये जीच्या व्हॅल्यूमध्ये काय फरक पडतो, काय चेंजेस होतात ते आता आपण बघणार आहोत. पहिले जे आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचा जो स्ट्रक्चर आहे तो बेसिकली पूर्णपणे गोल नाही तर थोडासा अंडाकार आहे. त्यामुळे हे जर झालं केंद्र तर विश्ववृत्तांजवळ त्याची जी त्रिज्या आहे थोडीशी मोठी आहे आणि जो ध्रुव आहे तिथं आपली जी त्रिज्या आहे थोडीशी लहान आहे, कंपॅरेटिव्हली लहान आहे, एवढी पण लहान नाही. जेव्हा आपण दोघांना कम्पेअर केलं विश्ववृत्त आणि ध्रुवांना तेव्हा जे ध्रुवाजवळची त्रिज्या आहे ती लहान आहे. आणि आपल्याला फॉर्म्युला तर माहीतच आहे की जी इज इक्वल्स टू कॅपिटल जी मल्टिप्लाइड बाय एम डिवाइड बाय आर स्क्वेअर. जिथे की आपला जी वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक आहे, एम हा त्याचा वस्तुमान आहे आणि आर ही त्याची त्रिज्या.
जो बदल होणार आहे जीच्या व्हॅल्यूमध्ये तो मोस्टली जो वस्तुमान आहे पृथ्वीचा त्याच्यामुळे होणार आहे किंवा जो आर आहे जी त्रिज्या आहे त्याच्यामुळे होणार आहे. तर असं आपण आता बघूया. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी जीचे मूल्य समान असते का? नाही. याचे कारण असे की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोल नाही, म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूंचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या त्या बिंदूच्या स्थानानुसार बदलत असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे तिचा आकार ध्रुवांजवळ थोडासा चपटा आहे व विषुववृत्तांजवळ थोडासा फुगीर आहे. अर्थात पृथ्वीच्या त्रिज्या ध्रुवांजवळ कमी तर विषुववृत्तांजवळ जास्त आहेत, म्हणून जीचे मूल्य ध्रुवांजवळ सर्वात जास्त असणार आहे, कारण की तिथे त्रिज्या कमी आहे, व्यस्तानुपाती आहे. ते व्हॅल्यू आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि व तेथून विश्ववृत्ताकडे जात असताना ती कमी कमी होत जाणार, कारण की विश्ववृत्ताजवळ जी आर आहे, आरची जी व्हॅल्यू आहे ती मोठी आहे. विश्ववृत्तांजवळ आरची व्हॅल्यू मोठी आहे, म्हणून तिथे आपल्याला गुरुत्वीय बल कमी भेटणार आणि ध्रुवांजवळ आरची व्हॅल्यू कमी आहे, म्हणून तिथे आपल्याला जो जीची व्हॅल्यू आहे ती जास्त भेटणार. आता जो दुसरा टॉपिक आहे उंचीनुसार बदल. आता उंचीनुसार बदल काय होतं ते बघूया. सपोज आपण याला पृथ्वीचा पृष्ठभाग मानूया आणि हे आपलं पृथ्वीचं केंद्र, याला आपण आर मानतो, जे की पृथ्वीची त्रिज्या आहे. जर का एखादी गोष्ट पृथ्वीच्या पृष्ठभागावरच ठेवली असेल तर त्यावेळी आपण जो एक्सटेंडेड आर आहे, जो की या वस्तूचा आर आहे, जो की त्याचा जो बिंदू आहे ब भाग उंचीनुसार बदल, याला आपण पृथ्वीचा पृष्ठभाग मानूया आणि हा पृथ्वीचा केंद्र, जो पृथ्वीची जी त्रिज्या आहे त्याला आपण कॅपिटल आरने दर्शवतो. सपोज एखादी गोष्ट जर पृथ्वीच्या पृष्ठभागावर असेल तर त्यावेळी जसं का आपल्याला माहिती आहे की जी आरची जी व्हॅल्यू आहे ती आहे 6400 किलोमीटर्स, आणि जर का एखादी गोष्ट पृथ्वीच्या पृष्ठभागावरच आहे तर ती त्याच्या जी आरची जी व्हॅल्यू आहे, त्याची स्पेसिफिक आरची व्हॅल्यू आहे, त्याला आपण इथं गण्य धरणार नाही, त्याला आपण निग्लेक्ट करूया. कारण की 6400च्या समोर जर का 1 किलोमीटरपर्यंत जर का त्याची त्रिज्या असेल तर तो जीची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये फारसा काही फरक पडणार नाही आहे. जीची जी व्हॅल्यू आहे ती फारशी काही बदलणार नाही. यामुळे या ठिकाणी आपण जो दुसरा आर आहे, जो की इथं स्मॉल आर आहे, जो की त्या वस्तूचा पृथ्वीच्या केंद्रापासूनचा जो अंतर आहे त्याला आपण इथं गृहीत धरणार नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनचे तर त्या वस्तूच्या केंद्रापर्यंतचं जे अंतर आहे त्याला आपण इथे गृहीत धरणार नाही. आणि त्या उलट जर का एखादा केस असेल जिथे ही वस्तू एखादी उपग्रह असणार आहे, कृत्रिम उपग्रह, जो की पृथ्वीच्या त्रिज्येच्या उंचीपासून कमीत कमी अधिक उंचीवर असेल, 500 किंवा 1000 किलोमीटर उंचीवर असेल, तर यावेळी आपण काय करूया की ही जी व्हॅल्यू आहे याला आपण कन्सिडर करू, कारण की ही जी आरची व्हॅल्यू आहे ती जास्त आहे. 6000च्या कंपॅरेटिव्हमध्ये कमी असली तरी त्याला आपल्याला मोजावं लागेल. तर यावेळी जो आपला फॉर्म्युला आहे, जी इज इक्वल्स टू GM/r², यावेळी आपण काय करणार आहोत, इथे जी इज इक्वल्स टू कॅपिटल GM, इथं खाली आरच्या जागी r प्लस स्मॉल r डिवाइड बाय द होल स्क्वेअर. तर या पद्धतीने आपल्याला लिहावं लागेल. उदाहरणं सोडवताना यावर आपण पुढे अजून बोलूच. तर या प्रकारे आपण जीची व्हॅल्यू बघणार आहोत, कसं उंचीनुसार कसं बदल होतं. जसं गोष्ट उंचीवर जात जाणार त्याच प्रमाणे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे, जो की गुरुत्वीय त्वरण असणार आहे, तो कमी होत जाणार आहे. आपण जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रहाचा विचार करतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून त्याच्या उंचीमुळे होणारा जीमधील जो बदल आहे तो विचारात घ्यावा लागतो. काही विशिष्ट उंचीसाठी जीच्या मूल्यात होणारा बदल खालील तक्त्यात दिलेला आहे. काही एक्झाम्पल दिले आहेत ते बघूया आपण. पहिली गोष्ट तर पृथ्वीचा पृष्ठभाग जो सरासरी आहे, जी उंची असणार ती 0 असणार किलोमीटर्समध्ये.
तेव्हा तिथं व्हॅल्यू असेल 9.81. जर का माउंट एव्हरेस्टची गोष्ट बोलली तर 8.10 किलोमीटर आहे. तिथेही फारसा बदल होत नाही. जसं का आपण बघितलं की 6,400 किलोमीटरच्या समोर 10 किलोमीटर एवढं काही मोजण्यासारखं नसणार. तर त्याच्यामुळे त्याची जी व्हॅल्यू आहे ती जास्त बदलत नाही, फक्त 0.01ने कमी होत आहे. म्हणजे असं आपण शकतो की जसं जसं आपण वरती जाऊ तशी तशी ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कमी होत जाणार. त्याचप्रकारे मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची जी आहे ती आहे 36 किलोमीटर. आणि हे तर यामुळे जो 36 किलोमीटर उंचीवर गेलं तर त्याची जी व्हॅल्यू आहे ती आणखीच कमी होते, 9.77. आणि त्याचप्रमाणे अंतराळ यानाची कक्षा जी असते 400 किलोमीटर आहे. तर आपण ही तर जो उंची आहे ती जास्त आहे, खूप जास्त आहे. मग यावेळी आपल्याला जो जीची व्हॅल्यू भेटणार ती आणखी कमी होणार आहे, 8.7. त्याचप्रमाणे जर दळणवळण उपग्रहांची कक्षा बघितली तर 35,700 किलोमीटर एवढ्या उंचीवर असणार आहे, किलोमीटर उंचीवर असणार आहे. त्यावेळी जी आपली जीची व्हॅल्यू आहे ती 0.225. तर इथं आपण एक निष्कर्ष काढू शकतो की जसजसं आपण उंचीवर जातो, अधिक उंचीवर जातो, त्यावेळी जी आपली गुरुत्व त्वरणाची व्हॅल्यू आहे ती कमी कमी होत जाते. आणि जसजसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर असू, जेवढं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर जवळ असू तेवढा आपल्याला गुरुत्व त्वरणाची व्हॅल्यू ही अधिक भेटेल. आता आपण पुढचा विचार बघूया, खोलीनुसार बदल. जसं जसं आपण पृथ्वीच्या आता आपण काय करणार आहोत, आतापर्यंत आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर होतो, आपण उंचीवर जात होतो. आता आपण पृथ्वीच्या आतमध्ये जाऊया. याला आपण पृथ्वीचं एक स्ट्रक्चर बघून. हे झालं पृथ्वीचं स्ट्रक्चर. याचं आपण आतमध्ये जाऊया. हा केंद्र. पृथ्वीच्या आत जात असताना देखील जीचे मूल्य बदलत राहते, म्हणजे बदलतं. समीकरण 5 मधील आरचे मूल्य कमी होत जाते व त्यानुसार जीचे मूल्य अधिक व्हायला हवे. हे तर एक्सपेक्टेड आहे. बघूया आपण. जसं की आपण आता समीकरण बघितलं, जसं मी सांगितलं की आर आणि जी हे व्यस्तानुपाती आहेत. जसं जसं रेडियस कमी होणार तसं तसं जीची व्हॅल्यू वाढायला पाहिजे. जर का आता सपोज मी इथं मायनस करणार ना, कारण की जे हे जे व्हॅल्यू आहे, जे आर कमी होते तर आर मायनस स्मॉल आर, तर ते कमी होणार. त्याच्यामुळे जीची व्हॅल्यू जी आहे वाढायला पाहिजे. जी की आपण असं लिहू शकतो की जी इज इक्वल्स टू कॅपिटल जी एम डिवाइड बाय जो आर असेल मायनस स्मॉल आर. जो आतमध्ये गेलो त्याला आपल्याला मायनस करावं लागेल, असं व्हायला पाहिजे होतं, असं अपेक्षित होतं. पण तसं का होत नाही ते आपण बघूया. हे मायनस केल्यानंतर याची व्हॅल्यू कमी होणार आणि त्यामुळे जीची व्हॅल्यू वाढेल. असं व्हायला पाहिजे पण होत नाही. बघूया आपण का होत नाही. पृथ्वीच्या आत जात असताना देखील जीचे मूल्य बदलत राहते. समीकरण 5 मध्ये आरचे मूल्य कमी होत जाते व त्यानुसार जीचे मूल्य हे अधिक व्हायला पाहिजे. परंतु वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यामुळे आता पृथ्वीवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भागही कमी होत आहे. म्हणजे समीकरण 5 मध्ये वापरले जाणारे एमचे मूल्यही बदलते. त्याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार पृथ्वीचे जे जीचे मूल्य आहे ते कमी होत जाते. बघूया आता काय सांगते ते. समजा आपली पृथ्वी हा केंद्र, आपण आतमध्ये जातो, ठीक आहे. आता आपण कन्सिडर करू की एखादी गोष्ट आपण इथपर्यंत आणलेली, ही आपली ती वस्तू, आणि ही आहे नॉर्मल, हा आपला नॉर्मल आर. हा जो एक व्हॅल्यू असणार आहे त्याला आपण मायनस केलं पाहिजे होतं टोटल आरमधून, कारण की तर आपण आत गेलो ना, पृथ्वीच्या केंद्रात जवळ जातोय. परंतु जेव्हा मी इथपर्यंत पोचलो तर त्यावेळी जो पृथ्वी जो त्याच्यावर गुरुत्वाकर्षणाचा जो फोर्स एक्झर्ट करणारे, जो फोर्स प्रयुक्त करणारे, त्याच्यातील जो आतमध्ये गेल्यामुळे एवढा जो भाग आहे, एवढा जो त्याचा वजन आहे, वस्तुमान आहे पृथ्वीचा, तो आता त्याच्यावरती फोर्स नाही करत आहे, त्याच्यावरती फोर्स प्रयुक्त नाही करत आहे. त्यामुळे कलेक्टिवली जो एक बदल आहे जो की कमी होते, त्याच्यामुळे जो रेडियस कमी होते, त्याच्यामुळे की जीची व्हॅल्यू वाढायला पाहिजे. परंतु जो हा वस्तुमान आहे, पृथ्वीचा जो एवढा वस्तुमान आहे, तो आता त्या वस्तूवरती बल प्रयुक्त करत नाही आहे, तो आता प्लेमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे जो कलेक्टिवली
तो जास्त इफेक्ट आहे तो रेडियसचा नाही, जास्त इफेक्ट आहे तो मासचा. आणि त्यामुळे आत जात असतानाही नियमांच्या विरुद्ध जो ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे ते वाढली पाहिजे होती, पण इथे कमी होते. तर याप्रमाणे आपण तिन्ही जे कंडिशन्स आहेत त्या आपण इथं पडताळून पाहिलेले आहेत. पहिले जो होता की पृष्ठभागावर काय बदल होणार, उंचीनुसार बदल, त्यानंतर खोलीनुसार बदल. आपण हे तिन्ही टॉपिक इथं बघितलेले आहेत. याचबरोबर आपला जो आजचा व्हिडिओ आहे याला आपण इथंच थांबूया. जर तुम्हाला माझं काम आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या मित्रांबरोबर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. घरी राहा, सुरक्षित राहा, आपल्या फॅमिलीचं लक्ष द्या. जय हिंद, जय भारत.